नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. नवरात्र विशेष भागामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे, आपण जे नवरात्रीचे रंग आहे त्याप्रमाणे रांगोळ्या बघतो आहोत. तर उद्याचा रंग आहे पिवळा. उद्या चौथा दिवस आहे नवरात्रीचा, चौथी माळ आहे. तर पिवळा रंग म्हणजे आनंद आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे. तर हा दिवस देवी कुष्मांडा यांना समर्पित आहे. तुम्हाला न न म्हणजे कुष्मांडा देवी एक दुर्गेचं रूप आहे. तर आपण आज पिवळ्या कलरच्याच रांगोळ्या बघतो आहोत. तर आजच्या भागातली जी पहिली रांगोळी आहे ती पिवळा कलर, म्हणजे आपण वेगवेगळ्या शेडमधले पिवळे कलर वापरलेत. 2 कलर, एक थोडा डार्क, एक फेंट कलर, पिवळा कलर. तर बघू शकता पहिली जी रांगोळी आहे ती चौकोन काढून घेतला आहे आपण एक. आतमध्ये थोडा फेंट कलर आणि बाहेर थोडा पिवळसर, म्हणजे आपला हळदी कलर वापरला आहे. आणि त्याला व्हाईट कलरने बॉर्डर करून घेतली. आतमध्ये स्वस्तिक काढतोय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगळं चिन्ह काढलं तरी काहीच हरकत नाही. आणि बाजूने असे 5-5 टिंब काढून घेतोय मोठे मोठे. आज पण आपण 3 रांगोळ्या बघतो आहोत. तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल नक्की ट्राय करा. उद्या काढायची आपल्याला रांगोळी म्हणजे तुम्हाला, तर तुम्ही आजच बघून ठेवा रांगोळी. आणि यातली जी रांगोळी आवडेल नक्की ट्राय करा. कशा वाटल्या रांगोळ्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. विसरू नका मला कळवायला. लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही तर नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच युनिक, सोप्या, सुंदर, पटकन होणाऱ्या रांगोळ्या बघायला भेटणार आहे. तर आपण जे 5-5 टिंब काढले होते, टिपके काढले होते मोठे मोठे, चमच्याच्या साहाय्याने त्याला डिझाईन करून घेतली. आपण आधीच्या भागामध्ये पण तुम्हाला दाखवलेली अशी डिझाईन. तर बघू शकता. आणि त्यात पिवळा कलर भरून घेतला आहे. अतिशय सोपी आणि दिसायला पण छान रांगोळी आहे ही. अशा छोट्या छोट्या रेषा काढून घ्यायच्या, म्हणजे डबल रेष व्हायला पाहिजे, दिसली पाहिजे अशी. आता सणसूद म्हटल्यावर आपण थोड्या कलरफुल रांगोळ्या बघतो आहोत. एकदा नवरात्र झाली का मग पुन्हा आपण 1-2 आठवडे आपल्या रोजच्या रांगोळ्या बघणार आहोत. आणि नंतर मग दिवाळीच्या दिवाळीच्या रांगोळ्यांचा भाग चालू करणार आहोत. तर नक्की बघा तुम्ही रांगोळ्या. आपण मोठ्या मोठ्या पण रांगोळ्या काढू शकतो. पण ज्यांना वेळ नाही आहे, की आता सण म्हटल्यावर भरपूर कामं असतात, त्यांच्यासाठीच मी या रांगोळ्या घेऊन आलेली. मोठ्या रांगोळ्या काढायला भरपूर वेळ लागतो आणि हे सर्व मॅनेज व्हायला आता दिवाळीच्या दिवशी माहिती किती गर्दी गडबड असते, स्वयंपाक हे ते. त्यामुळे आपण छोट्या रांगोळ्या, त्या पण दिसायला सुंदर, पटकन होणाऱ्या आणि दिसायला पण ॲट्रॅक्टिव्ह अशा रांगोळ्या बघतो. बघू शकता ही रांगोळी किती सुंदर वाटते बघा. नक्की ट्राय करा. आजच्या भागातली ही दुसरी रांगोळी. तिन्ही रांगोळ्या आपण चौकोनातल्याच काढल्या आहे, पिवळ्या कलरच्या. इथे जरा फूल काढायचं होतं, त्यामुळे बांगडीच्या मदतीने आपण तेवढा भाग कट करून घेतलेला आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण 2 शेडचे पिवळे कलर वापरतोय, एक फेंट आणि एक डार्क. तर डार्क कलरने थोडा चौकोन काढून घेतला आणि इथे फूल काढायचं आहे, त्यामुळे फेंट कलरचा वापर करतोय आपण. आणि चमच्याच्या मदतीने बघा, काय नाही करायचं, चमचा तिथे ठेवायचा त्या मोठ्या थेंबावर, टिपक्यावर, आणि मागे ओढायचं आहे फक्त तो चमचा. खूप सोपं आहे. फक्त यासाठी रांगोळी मी तुम्हाला सांगितली आहे, सुटसुटीत रांगोळी पाहिजे तेव्हाच हे जमतं. फिलरने कलर भरून घेतलाय आपण.
आणि त्या चौकोनाच्या बाजूने आपण टिपके काढणार आहोत व्हाईट कलरने. आतमध्ये लक्ष्मीचे पावलं काढून घेतले. तुम्ही कलश वगैरे स्वस्तिक पण काढू शकता. तुम्ही बोटांच्या मदतीने पण टिपके काढले तरी चालतील. मी बॉटलचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर जमत असेल बोटाच्या साहाय्याने तरी पण छान वाटेल. पण बोटांनी कसं असतं, प्रॅक्टिस नसते का कोणाकोणाला, तर ते बाजूला पडू शकते रांगोळी म्हणून. तर आपली ही दुसरी रांगोळी रेडी झाली. अतिशय सोपी सुंदर रांगोळी, छोटीशी. नक्की ट्राय करा. आजच्या भागातली ही शेवटची रांगोळी, ती पण चौकोनातलीच आहे. यातमध्ये जे चौकोनाच्या बाहेर अर्धीच रेष काढून घ्यायची आहे. अर्धी लाईन काढल्यानंतर तिथे असं जिथे रेष संपते मोठे मोठे टिंब काढून घ्यायचे आणि त्याला चकलीचा आकार द्यायचा आहे बोटाच्या साहाय्याने. त्यामुळे आपण तिथे मोठा टिपका काढून घेतलाय रांगोळीने. ही पण एकदम सोपी आणि पटकन होणारी रांगोळी आहे. आणि ब्रशच्या साहाय्याने आपण असं डिझाईन करून घेतोय त्याला. आतमध्ये पावलं काढतोय लक्ष्मीचे. तर आपल्या तिन्ही रांगोळ्या अतिशय सुंदर, सोप्या आणि पटकन होणाऱ्या आहेत. तर नक्की ट्राय करा. कशा वाटल्या नक्की सांगा मला. अशाच युनिक आणि सोप्या रांगोळ्यांसोबत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रांगोळी ट्राय करा. धन्यवाद. बाय बाय.